कृती 1 पुढील वजाबाकी सोडव. म्हणजे इथे आपल्याला खाली काही वजाबाकीची उदाहरणे दिलेली आहेत, ती आपल्याला सोडवायची आहेत. तर चला सोडवूया. पहिले उदाहरण, 6 वजा 3 बरोबर 3, 5 वजा 2 बरोबर 3, 9 वजा 1 बरोबर 8, 8 वजा 5 बरोबर 3, 3 वजा 3 बरोबर 0, 3 वजा 0 बरोबर 3 आणि 7 वजा 4 बरोबर 3. हे आहे आपल्या वजाबाकीचे उत्तर. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सोडवा. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. 7 वजा 7 बरोबर 0, 6 वजा 3 बरोबर 3, 5 वजा 2 बरोबर 3, 2 वजा 1 बरोबर 1, 1 वजा 0 बरोबर 1 आणि 5 वजा 1 बरोबर 4. अशा प्रकारे मी इथे दुसरे गणितही सोडवलेले आहे. तुम्ही सुद्धा सोडवा. आता आपण तिसरे उदाहरण पाहूया. 3 वजा 2 बरोबर 1, 4 वजा 1 बरोबर 3, 3 वजा 1 बरोबर 2, 8 वजा 8 बरोबर 0, 5 वजा 3 बरोबर 2, 4 वजा 2 बरोबर 2. अशा प्रकारे मी ते तिसरे उदाहरणही सोडवलेले आहे. तुम्ही सुद्धा सोडवा. चला तर यानंतरचे उदाहरण पाहूया. चौथे, 3 वजा 2 बरोबर 1, 6 वजा 6 बरोबर 0, 7 वजा 7 बरोबर 0, 6 वजा 3 बरोबर 3, 5 वजा 2 बरोबर 3, 9 वजा 8 बरोबर 1. अशा प्रकारे मी इथे उत्तर लिहिलेले आहे चौथ्या उदाहरणाचे. आता आपण पाचवे उदाहरण पाहूया, जे की कोड्याच्या माध्यमात दिलेले आहे. आता आपल्याला असे सांगितले आहे, इथे विचारलेले आहे की कितीमधून 2 काढल्यावर उत्तर 4 येते. तर 6मधून 2 काढल्यानंतर उत्तर 4 येते, म्हणून आपण इथे 6 लिहूया. 2मधून किती काढल्यानंतर 1 उत्तर येते. तर 2मधून 1 काढल्यानंतर उत्तर 1 येते. 5मधून 2 काढल्यानंतर उत्तर 3 येते. यानंतर कितीमधून 4 काढल्यानंतर उत्तर 4 येते. तर 8. 7 वजा 3 बरोबर 4, 6 वजा 2 बरोबर 4. चला आपण एकदा हे गणित पाहूया. 6 वजा 2 बरोबर 4, 2 वजा 1 बरोबर 1, 5 वजा 2 बरोबर 3, 8 वजा 4 बरोबर 4, 7 वजा 3 बरोबर 4, 6 वजा 2 बरोबर 4. हे उत्तर आपले बरोबर आहे. आता आपण 6वे उदाहरण पाहूया. कितीमधून 4 काढल्यानंतर उत्तर 5 येते. तर 9मधून 4 काढल्यानंतर उत्तर 5 येते. 3मधून किती काढल्यानंतर उत्तर 3 येते. तर 3मधून 0 म्हणजे काहीच काढले नाही तरच उत्तर 3 येते. आणि कितीमधून 3 काढल्यानंतर उत्तर 4 येते. तर 7. 5मधून किती काढल्यानंतर उत्तर 0 येते. तर 5. 6मधून 4 काढल्यानंतर उत्तर येते 2. 5मधून 4 काढल्यानंतर म्हणजेच 5 वजा 4 बरोबर 1. अशा प्रकारे आपण 6वे उदाहरणही सोडवलेले आहे. आता आपण हे बरोबर आहे का ते पाहूया. 9 वजा 4 बरोबर 5, 3 वजा 0 बरोबर 3, 7 वजा 3 बरोबर 4, 5 वजा 5 बरोबर 0, 6 वजा 4 बरोबर 2, 5 वजा 4 बरोबर 1. हे आपले उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 1 पाहूया. दुसऱ्या उपघटकातील पुढील वजाबाकी कर. म्हणजे इथे आपल्याला पुढे दिलेली वजाबाकी करायची आहे. तर चला करूया. इथे हातच्याची वजाबाकी आहे. तर चला पाहूया. 9 वजा 7 बरोबर 2, 4 वजा 4 बरोबर 0, 2 वजा 5 बरोबर किती. 2मधून 5 जात नाही, तर इकडचा एक उसना घ्यावा लागतो.
म्हणजे इथे 12 होतात आणि इथे 4 होतात. 12मधून 5 काढले तर उत्तर येते 7 आणि इथे 4 झाले. 14मधून 6 जात नाहीत तर इकडून एक उसना घेऊन इथे एक 10ची गट्टी घ्यावी लागतात, म्हणजे इथे 14 होतात आणि 14मधून 6 काढले तर उत्तर येते 8. आणि इथे होतात 2. 2मधून 5 काढले जात नाहीत, म्हणजे 2मधून 5 जातच नाहीत, पण इकडचा एक उसना घ्यावा लागतो. ते घेतल्यानंतर इथे 12 होतात आणि 12मधून 5 काढले की उत्तर 7 येते. आणि इथे होतात मग 5 आणि 5मधून 2 काढले म्हणजेच 5 वजा 2 बरोबर किती, तर 3. इथे मला पहिले गणित आधी सोडवायला पाहिजे होते, पण मी तिसरे सोडवले. तुम्ही पहिलेच आधी सोडवा, माझ्याकडून चूक झाली. तर चला आता मी पहिले गणित सोडवते. 9 वजा 8 बरोबर 1. 2मधून 3 जात नाहीत तर इकडचा एक उसना घ्यावा लागतो. ते घेतल्यानंतर इथे 12 होतात आणि 12मधून 3 काढले की उत्तर 9 येते. इथे एक उसना दिल्यामुळे इथे 0 होतात. 0मधून 3 जात नाहीत तर इथे 10 घ्यावे लागतात. इकडचा एक उसना घ्यावा लागतो. 10मधून 3 काढले की इथे 7 राहतात. तर इथे 1 होतात. 1मधून 7 जात नाहीत तर इकडचा एक उसना इथे घ्यावा लागतो. इथे 1 होतात आणि इथे 11 होतात. तर 11मधून 7 काढले तर उत्तर येते 4. मग इथे होतात 1. 1मधून 0 काढले तर उत्तर होतं 1. 3मधून 1 काढले म्हणजेच 3 वजा 1 तर याचे उत्तर होते 2. तर आपण आता दुसरे गणित सोडूया. 1मधून 2 जात नाहीत तर इकडचा एक उसना घ्यायचा. 11मधून 2 गेले 9. इकडे एक उसना दिल्यामुळे इथे झाले 1. 11मधून 5 काढावे लागतील कारण की 1मधून 5 जात नाहीत. इकडून एक उसना घेतल्यानंतर इथे 11 होतात. 11मधून 5 काढले की उत्तर येते 6. इथे 6 उरतात कारण की इकडे उसना दिला आहे म्हणून. तर 6मधून 9 जात नाहीत तर इकडचा एक उसना घेऊन इथे 16 करावी लागतात आणि त्यानंतर 16मधून 9 काढली तर उत्तर येते 7. तर इकडचा एक उसना दिल्यामुळे इथे होतात 3. तर 3मधून 8 जात नाहीत तर 6मधून एक उसना घेतल्यानंतर इथे राहतात 5 आणि इथे होतात 13 आणि 13मधून 8 काढल्यानंतर इथे उत्तर येते 7. तर 7 इथे उत्तर आले. इथे 5 राहतात आणि 5 वजा 4 बरोबर 5मधून 4 काढल्यानंतर उत्तर येते 1 आणि 7मधून 3 काढल्यानंतर म्हणजे 7 वजा 3 बरोबर किती, तर 4. अशा प्रकारे आपण इथे 3 उदाहरण सोडवलेले आहेत. आता आपण पुढचे उदाहरणे पाहूयात. तर आपण 3 उदाहरणे सोडवले. आता चौथे उदाहरण पाहूया. तर चला सोडवूया. कितीमधून 9 काढल्यानंतर 0 येतात, तर 9. 8मधून किती काढल्यानंतर 6 येतात, तर 2. 4मधून 5 जात नाहीत तर इकडचा एक उसना घ्यावा लागतो, म्हणजे इथे 14 होतात आणि 14मधून 5 काढले की उत्तर येते 9. आणि इथे 1 होते आणि 1मधून किती काढल्यानंतर 8 येते, तर 1 नाही. इथे 11मधून किती काढल्यानंतर 8 उत्तर येते, तर 3. म्हणून आपण इथे 3 लिहूया. आणि इकडचा एक उसना इकडे गेला आहे, हे आपल्या लक्षात ठेवायचे आहे. आणि आता कितीमधून 6 काढल्यानंतर उत्तर 9 येते, तर 15मधून जर 6 काढले तर उत्तर येते 9. पण इथे 15 ही संख्या लिहिता येत नाही, म्हणजे इथे आपल्याला 5 ही संख्या लिहावी लागेल. नाही, इथे आपल्याला 6 ही संख्या लिहावी लागेल, कारण की आपण इकडे एक उसना दिला आहे म्हणून इथे 5 उरतात आणि 5 उरल्यानंतर आपण इकडून एक उसना घेणार आहोत
आणि मग इथे 15 होणार आहेत आणि मग 15मधून 6 काढले की उत्तर 9 येते आणि इथे होतात 4 आणि म्हणून इथे लिहिलेले आहे आधीच 4. अशा प्रकारे आपण इथे चौथे उदाहरण सोडवलेले आहे. आता आपण 5वे उदाहरण पाहूया. कितीमधून 1 काढल्यानंतर 6 येते तर 7. 2मधून किती काढल्यानंतर उत्तर 9 येते. पण इथे आपल्याला 2 नाही, इथे 12 पकडावे लागतील, कारण की 2मधून कितीही काढले तरी उत्तर 9 येत नाही. तर जर 12मधून किती काढले तर 9 येतील असे आहे इथे. तर 12मधून 3 काढल्यानंतर उत्तर येते 9 आणि इकडचा एक उसना घेतला म्हणून इथे झाले 7 आणि 7मधून 2 काढले की उत्तर येते 5 आणि 5मधून किती काढल्यानंतर उत्तर 5 येते तर 0 आणि इथे आपण कोणताही अंक लिहू शकतो. इथे मी 6 लिहिते. 6 वजा 0 बरोबर 6 आणि 8 वजा 5 बरोबर 3. अशा प्रकारे इथे आपण 5वे उदाहरण सोडवलेले आहे. आता आपण कृती क्रमांक 1 मधील प्रश्न पाहूया. तर यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, याचे उत्तर काढायचे आहे आणि त्यामधून इथे दिलेली संख्या वजा करून पुन्हा याचे उत्तर इथे काढायचे आहे. तर चला, आणि इथे आपल्याला कच्च्या कामासाठी जागा दिलेली आहे म्हणून ही आपण इथे वापरू शकतो. तर चला आपण पहिले गणित पाहूया. तर चला पहिले उदाहरण इथे मांडूया. काय आहे, 25,963 25,963 वजा 21,005 याचे उत्तर येते